सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार सरकारचं रिपोर्ट कार्ड समोर विश्वासार्ह नेता म्हणून 35.7% जनतेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पसंती, 17.8% जनतेचा कौल मात्र शिंदेंच्या बाजूने। सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपची ऐतिहासिक कामगिरी समोर, भाजपला सर्वाधिक 35% जनतेचा कौल, आपल्या खासदारांच्या कामगिरीवरती 39% खुश। महाराष्ट्रात 14% जनतेचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास, भाजपनंतर काँग्रेसला 21% तर शिवसेनेला 12% जनतेचा कौल सी वोटर्सचा सर्व्हे समोर। महाराष्ट्रातल्या जनतेसमोर बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच कळीचे मुद्दे, 32.2% बेरोजगारी तर बळीराजाच्या समस्या दुसऱ्या क्रमांकावर, सी वोटर्स सर्व्हेची ही माहिती। मुंबईमधील मेट्रो नेटवर्क कोस्टल रोड प्रकल्पांवरती सरासरी 35% लोकांची पसंती, मुंबईमधील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत, सी वोटर्सचा हा सर्व्हे समोर। मुंबई 3.0चा महाराष्ट्रातील 29% जनतेवर सकारात्मक परिणाम, तर 2030 पर्यंत मुंबईचं राहणीमान सुधारेल असा 29% लोकांना विश्वास, सी वोटर्समधून महाराष्ट्राचा कौल आला समोर। मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचं अभिनंदन, महायुतीच्या वर्षपूर्तीनंतर नार्वेकरांकडून फडणवीसांचं अभिनंदन। फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास घडवला, विरोधकांना चितपट करून आभार दाखवला, चित्राबाग यांच्याकडून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। डोंबिवलीमध्ये आज केडीएमसीच्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार, उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची दाट शक्यता। वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून वाद, सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न, मुंबईमध्ये हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार पण राडा करू नये, वरळीमधील राड्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला, तर कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही केलं वक्तव्य। महायुतीत मतभेद आहे मात्र मनभेद नाही, आम्ही एकत्र बसून सर्व काही ठीक करू, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर। महायुती कायम राहील का हा प्रश्न विचारण्यासारखा नाही, निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाला म्हणजे महायुती तुटेल असं नसतं, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर। तक्रारी मागे घेणार नाही, मी जे काही केलं ते छाती ठोकपणे केलं, मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्याबाबत रवींद्र चव्हाणांनी ठरवावं। निवडणुकीनंतर सगळं काही विसरायचं असतं, कणकवली नगर परिषदेतील शिवसेना भाजप वादावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया, निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का याकडेही लागलंय सर्वांचं लक्ष। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यावरती सर्वांची कॉलर टाईट होईल, राज्यातील इतर पक्ष देखील फडणवीसांच्या इशाऱ्यानं चालतात, मंगलप्रभात लोढा यांचं एक खळबळजनक वक्तव्य। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांचा पुन्हा दरिंदा, जल्लाद, गजनी असा उल्लेख, राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा फडणवीसांचं काम रबर स्टॅम्पसारखं, सपकाळ यांची टीका। शिवसेना शिंदे गटानं जी क्रांती केली त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात, आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर। आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुती म्हणून लढावं, इतर काही गणितं करू नये, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य। पार्थ पवार यांच्या अमेरिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही, कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती, 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी। कोणतंही मुद्रांक शुल्क माफी नाही, उद्योग विभागानं कोणतंही पत्र दिलं नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क द्यावं लागेल, बावनकुळेंकडून स्पष्ट। वतनाची जमीन विकत घेता येते का, जमीन विकली तर मुद्रांक शुल्क माफ करता येतो का, अंबादास दानवेंचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हा सवाल। पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या माहेरी झाडाझडती, पिंपरी चिंचवडमधील माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून 3.5 तास तपासणी, तेजवानीच्या घरातून काही कागदपत्र करण्यात आली जप्त। सगळं काही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम सुरू, शीतल तेजवानीला व्हीआयपी वागणूक दिली जाते, मुख्य आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती हा हल्लाबोल। अमेरिया कंपनीवरती दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, मुद्रांक शुल्क न भरणं, फसवणूक करणं अशी कलम लावावी, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची ही मागणी। 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा, विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार, आमदारांसोबत बैठक घेणार, तर 14 डिसेंबरला दिल्लीला जाण्याची शक्यता, राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार विरोधातील रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सर्व याचिकांवरती हायकोर्टामध्ये सुनावणी होणार। मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी पार पडेल। राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगावरती हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार। राज्य निवडणूक आयोगाची ही माहिती। पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। तर 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका होतील याची काळजी घ्या, सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा निर्देश। मुंबई भाजपची महापालिकेसाठी निवडणूक संचालन समिती घोषित। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात समितीची घोषणा। 150 सदस्यांची संचालन समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काम बघेल। तर आशिष शेलार यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी। ठाण्यातील मतदार यादीमध्ये 83,644 संभाव्य दुबार नावं। प्रत्येक प्रभागामध्ये 200 ते 300 नावं दुबार असल्याचं यादीवरून स्पष्ट। 250हून अधिक हरकती सूचना निवडणूक विभागाला प्राप्त। आदित्य ठाकरे यांचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना हे पत्र। मुंबईमधील कचरा आणि होर्डिंगबाबत आदित्य ठाकरे यांचं पत्र। बेकायदेशीर राजकीय होर्डिंगवरती कारवाई नाही, कचरा वेळेवर न उचलला जाण्याबाबत चिंता व्यक्त। नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांकडून 500 कोटींहून अधिकचा घोटाळा। 11 विकासकांनी जादा किमतीने गरिबांची घरं विकली। भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप। अतिवृष्टी, ओला दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप मदत नाही। सोलापूर, धाराशिवसह राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय। खासदार प्रणिती शिंदे यांचा केंद्र सरकारवरती हा आरोप। परळी नगर परिषदेसमोर राडा घालणं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पडलं महागात। दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ काळसकर यांच्यासह 15 ते 20 जणांवरती गुन्हा दाखल। स्ट्रॉंग रूमच्या कारणावरून झालेला वाद। सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय। स्थानिक निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार। तपोवनातली झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्रांच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेणार। साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूरामची जागा भाडेतत्वावर घेण्याचं निश्चित। दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांसोबत भाडेपट्टी करारनामा केला जाईल। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज मनसेचंही आंदोलन। शालिनी ठाकरे, सायले संजीव आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार। तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा राज्य सरकारचा घाट। तपोवनाच्या मुद्द्यावरून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। विजय वडेट्टीवारांची नितेश राणेंच्या वक्तव्यावर टीका। पर्यावरणवादी बकरी ईदवेळी गप्प का, असं वक्तव्य काल नितेश राणेंनी केलेलं।